28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तासगाव पोलिसांची मोठी कारवाई। वायफळे येथील ओंकार फाळके खून प्रकरणातील 1.5 वर्षांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर जेरबंद। मुंबईजवळील मुरबाड येथून आरोपी यश रमेश हेबे याला पोलिसांनी आवळल्या मुसक्या। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिसांची धडक कारवाई। तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वायफळे गावात पूर्ववैमनस्यातून झालेल्या अत्यंत गाजलेल्या आणि गंभीर अशा ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या निर्घृण खून प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे। गेली 1.5 वर्षे पोलिसांना चकवा देऊन फरार असलेला मुख्य आरोपी यश रमेश हेबे, वय 23 वर्षे, राहणार कात्रज गाव, गणपती मंदिराजवळ, कात्रज, पुणे याला तासगाव पोलिसांनी अत्यंत थरारक पाठलाग करून मुंबईजवळील मुरबाड येथून ताब्यात घेतले। 11 जून 2026 रोजी पहाटे रात्रीचे 2:03 वाजता त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली। घटनेची पार्श्वभूमी व गुन्हा 12 डिसेंबर 2024 रोजी वायफळे, तालुका तासगाव येथे न्यायालयात सुरू असलेल्या वादाचा आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून मुख्य आरोपी यश हेबे, विशाल फाळके व त्यांच्या इतर साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून मृत ओंकार याच्यावर तलवारी व कोयत्यासारख्या जीवघेण्या हत्यारांनी सपासप वार करून त्याची हत्या केली होती। तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादी संजय दामू फाळके, वय 55 वर्षे, जयश्री फाळके, आशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शेख यांच्यावरही प्राणघातक हल्ला करून त्याऊस अशी झाली अटक। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, श्री सचिन थोरबोले यांच्या आदेशानुसार तासगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तैनात केले। 1.5 वर्षांनंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आल्याने तासगाव पोलिसांच्या धाडसाचे आणि कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट।